नाही 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 बरं बरं ओके ओके काय ग तुला द्यायचंय ना? फोटो काढते येस. बसा इथे बसा फोटो काढते नाही काढते काढते. हे माझ्यातर्फे अरे तुम्हाला काय आहे ते? हॅलो हाय सगळ्यांना. मी आज सेटवर आलेली आहे आणि हा माझा सेट आहे सगळा. आज माझ्या सेटवरती एक खास व्यक्ती आली आहे, ती म्हणजे माझी आई. तर ती आज सेट बघायला आलेली आहे, पुण्यावरून आली आहे, माझ्याचकडे आली होती. तर तिला अशोक मामांना सुद्धा भेटायचं होतं, सो ती आज भेटली आहे त्यांना. खूप छान एक्सपिरियन्स होता त्यांना भेटण्याचा. आणि तुला कसं वाटतं आई? एकदम मस्त वाटतंय. एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर आज माझी मुलगी काम करते आहे, त्यामुळे मला खूप अभिमान तिचा पण आहे आणि सगळ्या म्हणजे तिने एवढे वर्ष कष्ट केल्याचं आज कुठंतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर हा आमचा सेट आहे आणि तुम्हाला समोर दिसत असेल तर ती आमची ड्रेस रूम आहे, पलीकडे मेकअप रूम्स आहेत आणि मामांचा खाली आउटडोअर सीन चालू होता, त्यामुळे तोपर्यंत मी आईला म्हणाले की मी तुला सेट दाखवते. आणि आत्ता जिथे आई उभी आहे तो म्हणजे ते माझं घर आहे, शेफाली गटमालेचं. तोपर्यंत तिने सगळा सेट बघितला आणि तेवढ्यात मामांचा सीन खालचा झाला आणि मग ते घरातले सीन करण्यासाठी आले. आईला शूटिंग बघायचंच होतं, त्यामुळे मी तिला मॉनिटरच्या इथे बसून तिने शूटिंगही बघितलं. जमलं नाही तर 7-8 वर टेक करूया आपण. तुम्ही द्या पहिल्या सीटला ओके द्या. हळूहळू काय कुठली असतात खरंच द्या बघा. म्हणजे ट्युशनही तुम्हीच दिली आणि पैसे पण तुम्हीच भरले. काय हरकत आहे हा? मुलगा तर शिकला, हे महत्वाचं आहे. काय माहिती का पल्लवी, आपल्या देशातल्या मुलांना शिस्त आणि नागरिक शास्त्र शिकवण्याची गरज आहे. मी माझ्या बाजूने नियम पाळायला आणि मुलांना शिस्तबद्ध जगायला शिकवणार आहे. आणि A few moments later. नाही 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 बरं बरं ओके ओके काय ग तुला द्यायचंय ना? फोटो काढते येस. बसा इथे बसा फोटो काढते नाही काढते काढते. हे माझ्यातर्फे अरे तुम्हाला काय आहे ते? तिची खूप मनापासून इच्छा होती की तुम्हाला हे द्यायचंच आहे. ती म्हणजे अशी झाली होती मला की आम्ही बनवा बनवी पिक्चर म्हणजे अक्षरशः आम्हाला खरंच अरे, ते पण आहे. हां ही छोटीशी हे येईल परत आणि हा सगळं छोटस आहे हो. आणि हे मी तुम्हाला बोलले होते ना, ते खा, थोडंसं खा, आंबा बर्फी. अच्छा अच्छा हे पण आहे परत. मी म्हटलं की जरा त्या निमित्ताने आणि खरंच म्हणजे अगदी समाधानकारक आहे. म्हणजे तिला जेव्हा कळलं की मी तुमच्यासोबत करणार आहे तर ती अशी होती की बाकी काही नाही बघायचं, आयुष्यात फक्त शिकायला मिळणार आहे. आणि ती तेवढ्यासाठी आज पुण्यावरनं आली तुम्हाला भेटायला. शिकवणार पुरुष काय आपण स्वतः शिकायचं असतं. हो, पण तरी तुमच्या सोबत मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे आज एवढे वर्ष काम केलं आम्ही बनवावरती, आता गंमत जम्मत सगळीकडे बोंबाबोंब सगळे म्हणजे आता काल आम्ही येताना ते गाणं हृदय वसंत म्हणताना तेव्हा मी म्हटलं सुद्धा म्हटलं की या गोष्टी आणि खरंच खूप मोठे अगदी म्हणजे आम्हालाच हे वाटलं की असं तुमच्या मोठ्या व्यक्तींबरोबर काम करणं म्हणजे खूप वेगळे आहे. ठीक आहे. येस. चला. येस. काढशील, इथून झालं.
later. मग संध्याकाळी आमचा काही प्लॅन ठरला की आपण ठाणे स्टेशनच्या इथं जाऊयात, थोडंफार काही शॉपिंग करायचं होतं म्हणून. मग आम्ही खूप सारं शॉपिंगही केलं. मग भूक लागली म्हणून मी फालुदा घेतला आणि आईनी पिस्ता आईस्क्रीम घेतलं. मस्तपैकी आम्ही ते खाल्लं. खऱ्या अर्थाने आजचा दिवस आमच्या दोघींसाठी खूप छान होता. आईसाठी तर स्पेशल होता, कारण ती अशोक मामांना भेटली होती. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.